धन्यवाद रोशन पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता मॅचकडे वळूया, जिथे वाकळण आणि वाडेघर असा सामना आहे. वाकळण टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला, ओपनिंग बॅटर आलेले आहेत, लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि मोठी देसाई, आपण देखील रेडी राहा. त्याच्यानंतर 6वा सामना असेल नावाळी विरुद्ध निळीजे. चला, मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, चांगला फटका, 4 धावा मिळतील. पहिल्याच बॉलवर सुरुवात झाली आहे धडाक्यात टीम वाडेघरची. चौकार. जय जलेश्वर वाडेघर मैदानामध्ये मनोहर पाटील यांचा संघ खेळतोय, त्यांच्या विरुद्ध वाकळणचा संघ. आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला अतुल भोईरने, इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, 4 रन. शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला फॉलिंग फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि विकेट इथे मिळताना दिसेल जीत भोईरला. अतुल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का टीम पियुष 11 जय जलेश्वर वाडेघरला. धावा झाल्यात आणि एक फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर चौकार आला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक झालाय. प्रणित आला आता नवीन फलंदाज पियुष 11 साठी. फॉलो केलं होतं बॅटरला आणि त्यानंतर फॉलिंग फटका. सळ तिथे फिल्डर होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला त्याच्या हातात आणि कोणती चूक झालेली नाहीये. रुपेश भोईरने हा जेल टिपलाय. टीमची धावसंख्या 4, एक फलंदाज बाद. प्रणित आला आता नवीन फलंदाज. नेक्स्ट मॅच टीम सोनारपाडा आणि मोठी देसाई हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 5वा सामना. मग असेल 6वा सामना नावाळी आणि निळजे या दोन टीमच्या दरम्यान. सहाव्या मॅच नंतर ड्रॉ होईल सोनारपाडा शिरडोन बी. आणि मोठी देसाई.
आडिवली शिरडोन हे दोन संघ पुढच्या फेरीमध्ये गेलेले आहेत आणि सोनारपाडा आणि मोठी देसाई यांची मॅच आहे. त्याच्यानंतर ड्रॉ केला जाईल आणि मग एक सामना 7वा सामना खेळवला जाणार आहे. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 9, एक फलंदाज बाद. चांगला फटका खेचून मारलाय गॅपमध्ये, एक टप्पा घेत सीमा रेषा पलीकडे 4 धावा येतील. या चौकाराच्या मदतीने 13 धावा टीम पीयूष 11 जय जलेश्वर वाडेकरच्या खात्यामध्ये. आता प्रणीत आणि सिद्धूला एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 60च्या आसपास धावसंख्या करणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये जर तुमचं आव्हान तुम्हाला कायम ठेवायचं आहे, टिकून ठेवायचं आहे, कारण ऑलमोस्ट 15च्या सरासरीने धावा आपसुकच इथे चेस देखील होत आहेत. निर्जय संघाने त्याच्या अगोदर केल्या होत्या. चांगला खेळ दाखवलाय. वाकळण बी हेतुटने सामना वाकळण बीने जिंकलाय. आता हा 4था सामना. परत एक वेळा उचललाय बॉलला, डीपमध्ये फिल्डर आहे, कॅचेटचा कॉल, चांगला झेल तिथे डीपमध्ये काऊ कॉर्नरला. प्रणीतचा खेळ संपलाय. 2 विकेट घेतल्यात या ओव्हरमध्ये. धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीम जय जलेश्वर पीयूष 11 वाडेकर 13, 2 फलंदाज बाद. सर्वेश आला आता नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी उमेश. टीम वाकळणकडून वाडेकर आणि वाकळण असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यानंतरचा सामना सोनारपाडा आणि मोठी देसाई या दोन टीमच्या दरम्यान होणार आहे. 6वा सामना नावाळी आणि निळजे या दोन टीमच्या दरम्यान होईल आणि त्याच्यानंतर ड्रॉ केला जाईल. ड्रॉ नंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. 7 सामने आज कव्हर केले जाणार आहेत. एक रन इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. चांगली फेकी, एकच धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 14. उमेशने षटकाला सुरुवात चांगली केली आहे. सर्वेश आणि सिद्धू सध्या मैदानामध्ये. सिद्धू पाटीलचं खातं उघडलंय. सर्वेश आता स्ट्रायकिंग एंडला. 2 धक्के लवकर बसले पीयूष 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमला. मनोहर पाटील यांनी संघ पुरस्कृत केलाय. सातत्याने तेच पुरस्कृत करत असतात या टीमला या परिसरामध्ये. चांगला फटका, टायमिंग चांगलं जुळतंय, आवाज तर चांगला आलाय आणि सरळ जाईल बॉल सीमा रेषा पलीकडे. भव्य षटकार सर्वेशच्या बॅटमधून. पद्धतीने टीमची धावसंख्या 20 धावा. बॅटमधून जसा संपर्क झाला बॉलचा त्यावेळेला जो आवाज झाला मधुर ध्वनी, त्यावर लिहिलंच होतं की हा षटकार जाईल. सर्वेशने भव्य षटकार मारलाय उमेशला. टीमची धावसंख्या 20 धावा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. आणि कुठेतरी तुम्हाला याच इंटेंटने फलंदाजी करावी लागेल, कारण तुमच्याकडे तो एक इंटेंट पाहिजे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सगळेच फलंदाज ज्यावेळेला मैदानामध्ये उतरतात त्यावेळेला मोठमोठे फटके सजवण्याचाच प्रयत्न करतात आणि तोच प्रयत्न सर्वेशने केलाय. कारण पहिलाच बॉल त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय आणि हेच करावं लागेल, कारण बॉल जास्त नाही आहेत. 8 बॉल संपले. टीमची धावसंख्या 20. 24 बॉलचा खेळ, 24 बॉलचा हा सामना. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 21. 21 धावा. नऊ बॉलचा खेळ संपलाय. 21 रन. परत एक वेळा उमेश तयार. हा बॉल चांगला आहे परंतु तेवढाच चांगला फटका. हवेत खेळलाय, स्वीपर कव्हर सेट केलाय. 1 धाव मिळेल सिद्धूला. एकेरी दुहेरी धावाने तेवढा काही फरक पडणार नाहीये वाकण टीमला, कारण त्यांना माहिती आहे जर 50च्या आतमध्ये थांबवलं या टीमला पीयूष 11 वाडेकरला तर मात्र मग सहज धावा चेस देखील होतात या ग्राउंडवर. आणि जर 50-55च्या वर जर धावसंख्या तुम्ही उभारली तर मात्र मग थोडंसं कठीण होतं सेकंड इनिंगमध्ये, कारण वाडेकर टीमची गोलंदाजी चांगली आहे हे विसरून चालणार नाहीये.
उमेश परत एक वेळा गोलंदाजीसाठी तयार. 22 ला 2. अंपायरचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा वाढतायत. धावा झाल्या 23. षटक क्रमांक 2. टप्प्यावर बॉल. सागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर्सला डीपमध्ये फिल्डर ठेवला. बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं षटक. कमबॅक केले उमेशने. पडल्यानंतर सरळच राहत गेला. सरळ विकेट किपरच्या हातात बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. टीमची धावसंख्या 23. शेवटच्या बॉलवर विकेट मिळू शकते. उमेश खाली. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पियुष 11 जय जलेश्वर वाडेकरची धावसंख्या आहे 23. 3 फलंदाज बाद. तेवीस धावा झाल्या. 23. 3 फलंदाज बाद. आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 2 ओव्हरमध्ये धावा कराव्या लागणार आहेत. परंतु वाकडन संघ चांगली कामगिरी करतोय. शांत ठेवलंय वाडेकर टीमला. आणि वाडेकर संघ असा आहे की 50 धावा जरी केल्या तरी देखील ते फाईट बॅक करतील. कारण या टीमकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. त्यामुळे या मॅचची कहाणी बदलू शकते. आणि त्यातल्या त्यात केतन मात्रे नाही आहे टीमकडे वाकड्यांच्या. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 50च्या आसपास धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. नवीन बॅटर वैदिक भंडारी. नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन सिद्धू पाटील. पहिला बॉल. बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल. खराब थ्रो. दुसरी धाव देखील आता ऍड होईल असं दिसतंय. वैदिक भंडारी डेंजर एंडला आणि 2 कंप्लीट. या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. कारण जिथे 1 धाव होती तिथे तुम्ही 2 धावा खर्च केल्या. आणि पुढच्या बॉलवर जर अटॅक झाला तर त्या धावा नक्कीच प्लस राहतील. वाडेकर टीमसाठी चांगली उसळी घेतली होती या बॉलने. क्रीजच्या भरपूर आतमध्ये गेला होता पहिलेच बॅटर. आणि त्यानंतर बॉडी लाईन बॉल क्रॅम्प केलं पूर्णपणे. सिद्धूला या बॉलने निशांतच्या. निशांत परत एक वेळा तयार. सिद्धूच्या समोर. टीमची धावसंख्या 25. 25. 3 फलंदाज बाद. कमी गतीने टाकलेला बॉल होता. फिरवले होते बोट परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 26. 26. हळू धावसंख्येला आता आकार येतोय. या ओव्हरमध्ये डबल. एक वाईड. 3 रन आलेत. निशांत तयार. समोर सिद्धू पाटील. कमी गतीने टाकलेला बॉल होता. फिंगर परत रोल केले. दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल कंप्लीट करत असताना सिद्धू पाटील. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या 27. 27. आणि आता कुठेतरी राऊंड विकेटने येईल निशांत असं दिसतंय. वैदिकच्या अगेन्स्ट 27 रन. वैदिक भंडारी सध्या स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि मोठी देसाई अशी लढत असणार आहे. मॅच नंबर 5. नुकताच सोनारपाडा टीमने खूप चांगला परफॉर्मन्स निळजेच्या ग्राउंडवर केलाय. वाकण टीमला त्यांनी पराभूत केला आणि ते इथे आलेत खेळण्यासाठी. टर्न होत होता बॉल. दिशा दिली आहे. आडव्या बॅटने 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सिद्धू वेगाने करतोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय.
थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 29, 29. एकूण एक रन महत्वाचे या मॅचमध्ये, हे माहिती आहे जीतला, हे माहिती आहे सिद्धूला, आणि त्याचमुळे हा जो सामना आहे एक संघर्षमय सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम तगड्या आहेत. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात भरपूर वेळेला खेळलेल्या आहेत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, आणि तीच गोष्ट आणि त्याच गोष्टीचा उल्लेख मगाशी सिद्धू पाटील यांनी टॉस बॉक्समध्ये केला. केतन असणे काय नसणे काय, या टीमच्या विरोधात नेहमीच कडा संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये ज्याला तुम्ही टार्गेट सेट करता. परंतु क्रिकेटचा खेळ एवढा अद्भुत आहे की क्रिकेटचा खेळ एका खेळाडूबरोबर तुम्ही खेळू शकत नाही. 11 खेळाडू लागतातच. कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु अभिमान आहे आपल्याला. केतन आज एवढ्या मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळतोय. भरघोस रक्कम त्याला लिलावात मिळाली आणि त्यातल्या त्यात त्याला RTM कार्डचा वापर करून टीमने परत एक वेळा समाविष्ट करून घेतलं. चेन्नई सिंगम ही मोठी गोष्ट आहे आपल्या परिसरासाठी. ऋतिक पाटील देखील टायगर्स ऑफ कोलकाता मध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. टीमची धावसंख्या 31, 3 फलंदाज बाद. पुढे टाकलेला बॉल होता ओव्हर पेज लॉफ्टेड ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉल एक टप्पा घेत वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. वैदिकच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 35. बॉल होता आणि बरोबर दिशा दिली आहे. 4 धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीने 35 धावा झाल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 35 लॉस ऑफ 3 विकेट. चांगली बॅटिंग वैदिक भंडारीची, आणि वैदिकच्या बॅटमधून धावा येत आहेत. 8 रनवर तो पोहोचलाय. 3 बॉल त्याने फेस केलेत. धावसंख्या झाली आहे 35. हा बॉल खूप महत्वाचा आहे निशांतचा. 12 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल कटरचा वापर केला. बैठक मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि सरळ बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. खूपच चांगला स्लोअर वन. बरोबर बोट फिरवली होती त्या बॉलवर. पकडून टाकलेला बॉल होता. ऑफ ब्रेक पडल्यानंतर मात्र थोडासा स्ट्रेटच निघाला, परंतु गती कमी होती आणि गतीने बीट केलं बॅटरला. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 नंतर 35ला 3. परत एक वेळा स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35ला 3 अशी परिस्थिती आहे. आता 4थं षटक, अंतिम षटक या इनिंगमध्ये, आणि गोलंदाजीसाठी आलाय ऋषी भोईर. थोडा चांगला बॅटिंग करतो ऋषी. जबाबदारी आता वाढली आहे केतन टीममध्ये नसल्यामुळे. या खेळाडूंची ऋषी तयार. पहिला बॉल थोडीशी बॅटची कडा घेऊन गलीमध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरी धाव देखील आता कंप्लीट होईल. परत खराब फिल्डिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, जिथे 1 होती तिथे 3 मिळाल्या. रुपेश कडून चूक झाली आहे. 3 धावा ऍड होतात. ट्रिपलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 38. ईच अँड एव्हरी रन इज काउंट. प्रत्येक धावेला आता महत्व आलंय. नेक्स्ट मॅच सोनारपाड आणि मोठी देसाई पाहायला विसरू नका. संदेशने कमाल केली. एकाच मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. हे विसरून चालणार नाही. 5 पर कंप्लीट करणारा दुसरा गोलंदाज होता. एक उत्सारगरचा गोलंदाज ज्याने 5 पर मिळवला होता, तेजस मात्रे. सो पहिल्या बॉलवर 3 रन आल्यात. वैदिक भंडारी आता स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या समोर गोलंदाज ऋषी भोईर. सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट. एक्स्ट्रा रन मिळेल. जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न वैदिकच्या अगेन्स्ट ऋषीचा. 4 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर. ही महत्वाची गोष्ट आहे टीमसाठी. पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. 50ची चर्चा आपण केली होती.
50 धावा देखील महत्त्वाच्या ठरू शकतात, कारण गोलंदाजी चांगली आहे वाडेकरकडे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॉटमहँडचा खूप चांगला वापर, ऑन ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये फिल्डर येत आहेत, एक सिंगल इथे मिळते. या सिंगलच्या मदतीने 40 धावा झालेल्या आहेत, 40. अजूनही या पहिल्या सत्रातले 4 बॉल शिल्लक आहेत. आता या 4 बॉलमध्ये कमीत कमी 10, जास्तीत जास्त 15 एक टार्गेट ठेवून तुम्हाला चालावं लागेल. त्याच वेळेला 50-55च एक टार्गेट सेट होईल. सध्या तरी करंट रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीने खेळ सुरू आहे. 48 होऊ शकतात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त कराव्या लागतील. शफल झाला, मागे खेळलाय, इम्प्रुव्हायझिंग पल्लू शॉट, सळ बॉल सीमा रेषेच्या दिशेने, धावा येतील 4. येतोय सिद्धू पाटीलच्या बॅटमधून चौकार. स्कूप शॉट इथे पाहायला मिळतोय आणि दिशा देत असताना इम्प्रुव्हायझिंग फटका, थोडंसं शफल होऊन चालत येऊन फुल टॉसमध्ये परावर्तित केलं बॉलला आणि दिशा दिली लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळाल्यात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 44-44. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि थोडीशी जोखीम घ्यावी लागेल आता, कारण 3च फलंदाज बाद झालेत, बॉलही उरलेले आहेत फक्त 3. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर पीयूष 11 जय जलेश्वर वाडेकर, मनोहर पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ वाकळण अच्या विरुद्ध हा त्यांचा महत्त्वपूर्ण सामना. त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये मोठी देसाई खेळणार आहे सोनार पाडाच्या विरुद्ध. त्यानंतर नावाळी आणि निळजे असा सामना आहे. परत एक वेळा थोडंसं पुढे सरसावत कव्हरच्या वर खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केलंय फलंदाज सिद्धू पाटीलला. डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक, धावा झाल्या 44. या 2 बॉलमध्ये एखादा षटकार पाहिजे टीमला, त्याच वेळेला 50 धावा तुम्ही स्कोअरबोर्डवर लावू शकता. तो प्रयत्न सध्या सुरू आहे. आता मात्र फटका हवेत, एक्स्ट्रा कव्हरमध्ये काढलाय बॉल, एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे आणि धावा मिळताना दिसतील 4. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 48 शिल्लक. त्या क्षेत्रामध्ये षटकार मारणं एवढं सोपं नाहीये. दूरवरची बाउंड्री आहे, परंतु खूपच चांगला फटका थ्रू दी कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरला 4. परत एक वेळा लॅप स्वीप, गॅपमध्ये चाललाय, फिल्डर आहे तिथे, बॉल थोडासा थबकतोय, थांबतोय, त्याचा फायदा होईल. सिद्धू तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतोय. 2 धावांच्या मदतीने 50 धावा कंप्लीट, ज्याची आपण चर्चा केली होती. 51चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम वाकण अ च्या समोर. 51 टू विन. चला आता वेळ झाली टॉसची. प्रदीप मांगरुळकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
चला सामन्याला आता सुरुवात होते. टार्गेट सेट झालं 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आणि 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिले षटक टाकण्याची तयारी कपिल पाटील. लेफ्ट आर्म सीमर चांगले बॉल वळवतो उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरोधात. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध त्याच्याकडे रॉंग वन आहे, तो देखील चांगला शार्प टर्न होतो. आणि आता पाहूया या मॅचमध्ये त्याची कामगिरी कशी होते. टार्गेट तर चांगलं सेट झालंय. 51 धावा करायच्या आहेत. 51 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. फर्स्ट बॉल कपिल आणि त्याच्यासमोर ऋषी. पॉवर प्ले फोडण्यासाठी हा जाणला जातो. मागच्या बाजूला चांगलं टार्गेट करतो गोलंदाजांना, परंतु पहिला बॉल डॉट. जेवढा शफल झाला तेवढंच फॉलो केलंय कपिलने बॅटर ऋषीला आणि पहिला डॉट बॉल आलाय. दबाव बनवण्यासाठी प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. दुसरा बॉल फुल टॉलच्या पद्धतीने. टीमची धावसंख्या 5. षटक क्रमांक पहिले सुरू आहे आणि खासियत राहिली आहे वाडेकर टीमची. फिल्डिंग लाजवाब ते करतात, गोलंदाजी चांगली करतात, परंतु वाकळण संघाचा जीत जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत संघर्ष चुरशीचा पाहायला मिळणार आहे या मॅचमध्ये. जीत भोईर पहिलाच बॉल उलटा खेळलाय. जीत आल्या आल्या त्याच्या पॅटमधून फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सरळ चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमारेषा पार चौकार. 4 धावा मिळताना दिसतील. हीच खासियत राहिली आहे जीत भोईरची. विथ द टर्न विथ द टाईट खूप चांगला फटका सजवला. उलटा फटका रिव्हर्स. एक टप्पा घेत चौकार. टीमची धावसंख्या 9. 4 बॉलचा खेळ संपलाय. परत त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न आता फॉलो केलं होतं जीतला. गोलंदाजाने जास्त बाहेर ठेवला लेग स्टंपवर बॉल. जीत स्वतःवर नाराज आहे. तोपर्यंत 1 रन मिळते. टीमची धावसंख्या 10. चांगली गोलंदाजी कपिलची. कपिलने बरोबर लेग स्टंपवर हा बॉल ठेवला होता. एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 10. लास्ट बॉल या ओव्हरचा. पहिल्या डावामध्ये 13 धावा आल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 10 आल्यात आणि 2 विकेट देखील गेले होते. जीत भोईरनेच पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती. कपिल आता लास्ट बॉल टाकण्यासाठी तयार आणि त्याच्या समोर आहे ऋषी भोईर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर जो प्रयत्न केला तोच आता केलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वाकड्यांची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 10. सो पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 10. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सर्वेश अतुल आलाय. सर्वेश नाही अतुल आहे. अतुल आलाय. पहिलाच बॉल अतुल भोईरचा बरोबर मिडविकेटला दिशा दिली. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते करताना दिसेल. जीत आणि त्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आता 12. पहिले षटक संपलंय. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. टार्गेट अजूनही 39 धावांचं आहे. 51चं लक्ष होतं या मॅचमध्ये. 17 बॉलचा काही शिल्लक. शफल झालाय. बॉल मागे चाललाय. फिल्डर आहे. ओ काय झेल टिपलाय. संपलाय खेळ आता. फलंदाज जीत भोईरचा पहिला धक्का बसतोय वाकणला आणि ते चांगला झेल टिपत असताना केतन चौधरी फलंदाज जीत भोईर आउट.
अतुलने फॉलो केलं, परत एक वेळा जीतला. मागे खेळण्याचा प्रयत्न होता इम्प्रोवायझिंग फटका, परंतु जसं फॉलो केलं, जे डिस्टन्स पाहिजे होतं, जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. आणि तिथे केतनने कोणती चूक केलेली नाहीये. मागच्या बाजूला धावत जाऊन त्याने एक स्पेक्टॅक्युलर कॅच इथे घेतलाय आणि त्यामुळे फलंदाज जीत आऊट होतोय. नवीन फलंदाज किरण. काल किरणची बॅट चाललेली नव्हती, परंतु आता किरणला नक्कीच संयमाबरोबर आक्रमकतेची जोड देऊन या मॅचमध्ये धावा कराव्या लागणार आहेत. कारण 16 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. हा सामना तसा पाहिला तर संपलेला नाहीये. खोली आहे बॅटिंगमध्ये वाकरण टीमच्या. जीत आऊट झालाय. ऋषी अजूनही खेळतोय. पॉवर प्ले नेहमीच फोडतो, परंतु आता पॉवर प्लेही संपलाय. किरण आणि ऋषीला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. कारण रन रेट 9चा आहे. रिक्वायर रन रेट वाढतोय, तो पोचलाय 15वर. सामने इथूनही बदलतात, उलटफेर होतो, पलटवार होतो आणि तो करावा लागेल. अतुल गोलंदाजीसाठी. फुलटॉस होता. आल्या आल्या कडा प्रहार त्याच्यावर केलाय आणि सरळ फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. बॅटिंग टीमने DRS वापरलाय बीमरसाठी. फेअर डिलिव्हरी. षटकार आलाय. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 18. आणि चांगला निर्णय पंचांचा, कारण ऑनफिल्ड अंपायरने देखील सांगितलं होतं की हा नो बॉल नाहीये. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 18. 18 लॉस ऑफ 1 विकेट. 9 बॉलचा खेळ संपलाय. अतुल एक चूक केली. अतुलने फुल टॉस टाकला आणि त्याच्यावर तुटून पडलाय किरण. खातं उघडलं किरणचं या मॅचमध्ये. 51च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल. पहिले शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि वारंवार हे प्रयत्न होत आहेत. इम्प्रोवायझिंग फटके मारत असताना वाकड्यांचे खेळाडू, परंतु त्याच्यामध्ये अपयश सातत्याने येत आहे. या फलंदाजांना काहीसा असाच आऊट झाला होता मागच्या मॅचमध्ये. किरण पहिल्याच बॉलवर बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात आणि तोच फटका परत त्याने निवडला. आताही इथे त्याला बीट केलं. डॉट आलाय. 10 बॉलचा खेळ संपला. 18 धावा फलकावर आहेत. अतुल पुढचा बॉल जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड. आउटसाइड डॉप स्टंप. अतुलच्या गोलंदाजीमध्ये तसं पाहिलं तर ती रिदम दिसत नाहीये. तो फक्त येऊन बॉल टाकतोय, टप्प्यावर टाकतोय, हे मात्र विशेष. अन्यथा अतुल एक चांगला गोलंदाज आहे. ती रिदम थोडीशी कुठेतरी त्याची कमतरता दिसते त्याच्या बॉलिंगमध्ये. आता परत एक वेळा तयार अतुल. हा बॉल चांगला आहे. स्ट्रेट मारलाय डायरेक्ट स्टंपवर. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. 21. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. अजूनही 30 धावांची गरज आहे. 13 बॉल 30 रन. 13 चेंडू आणि 30 धावा. मॅच ऑन. सामन्यामध्ये कमबॅकही होतंय. टीम वाडेगरचानी कधी कधी हवी होतोय संघ वाकळण. कारण एक षटकार आला, त्याला परत एक वेळा समीकरण बदललं. एक डॉट आला, एक वाईड आला, मग 2 धावा आल्या, परत पारडं जड. त्यामुळे दोलायमान अवस्थेमध्ये सामना सुरू आहे. कधी कुठला संघ उभारी घेईल हे सांगता येत नाहीये या मॅचमध्ये. अतुल पुढचा बॉल घेऊन. आता बॉल हवेत आहे. मिड विकेट रिजनमध्ये गॅपमध्ये फटका तर सजवला. एक टप्पा घेत डीपमध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे किरण मात्रे करताना दिसेल आणि 2 धावेंच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. धावा झालेल्या आहेत 23. 12 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा.
12 बॉल 28 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 12 बॉल 28 रन. गोलंदाज प्रणीतचा पहिला बॉल फुलर लेनचा एकदम टो एंडला लागला बॅटच्या. धाव मिळणार नाही. डॉट. 11 बॉल आणि 28 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये सोनारपाडा आणि मोठी देसाई अशी लढत होईल, परंतु सध्या मोठी देसाई हा संघ निळजेच्या ग्राउंडवर खेळतोय. 30 बॉलमध्ये 70 धावा त्यांना करायच्या आहेत, त्याच्यामुळे ते नक्कीच थोड्याशा उशिराने इथे येतील. तोपर्यंत हाही सामना संपेल. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील ऋषीकडून. टीमची धावसंख्या 25. अर्ध्या धावा झाल्या. 26 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 26 धावा. मॅच ऑन. 10 बॉल 26 करायचे आहेत आता या मॅच मध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. एक मोठा फटका मॅच मध्ये पलटवार. प्रणीतने आता मात्र दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत. फक्त 2 धावा या ओव्हरच्या दरम्यान. ऋषी भोईर पुढचा बॉल फेस करतोय. बॉल उडवलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला धावतायत सिद्धू. प्रयत्न सुरू. हो, वडा कॅच. अप्रतिम झेल इथे टिपत असताना सिद्धू पाटील. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर बनतात ना ते, याच्यासाठी महाराष्ट्राची शान राजधानी रायगड. सोप्पा केला झेल जो होता अवघड. अप्रतिम झेल, दर्जेदार झेल सिद्धू पाटीलचा. स्लॉटमध्ये बॉल होता, समोर उडवला होता. सिद्धू भरपूर लांब होता, परंतु सिद्धूने शेवटपर्यंत नजर ठेवली या बॉलवर आणि एका हाताने हा झेल पकडला आणि फलंदाज बाद झालाय. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात ना ते, याच्यासाठी कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कशाला म्हटलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण, जिवंत उदाहरण सध्या मैदानामध्ये सिद्धू पाटीलचा हा झेल. मॅचला कलाटणी देणारा हा झेल आहे, कारण सिद्धूचं कमिटमेंट, एफर्ट पा. अप्रतिम झेल, दर्जेदार झेल. 9 बॉलमध्ये 26 धावांची गरज. 9 चेंडू आणि 26 धावा. हे समीकरण कधी कधी यंगस्टरला लाजवेल असाही खेळ केला जातो दिग्गज खेळाडूंकडून, आणि त्यापैकी सिद्धू आहे. बॅटिंगही केली, फिल्डिंगही केली, झेलही टिपला. 9 बॉल 26 धावांची गरज. खोलवा टप्प्याचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केला समोर. बॉटम हँडचा वापर. परत एक वेळा पायाने बॉल अडवला. बॅकअप दिले सिद्धूने. एकच धाव मिळताना दिसते. 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. किरण खेळतोय 10 वर, निशांत खेळतोय 1 वर. किरणने ठेवली आहे स्ट्राईक. 8 बॉलमध्ये 25 धावा करायची आहेत. षटकारच मारावे लागणार आहेत अशी परिस्थिती आता या मॅच मध्ये आली आहे. परत एक वेळा ऑन साइडला उडवलाय बॉल. डीप मध्ये सिद्धू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा ऍड होतील. 23 करायच्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगलं षटक. फक्त 5 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 2 ओव्हरमध्ये 23 होत्या, आता 28 झाल्यात. 7 बॉल 23 धावांची गरज. प्रणीत पाटीलच्या या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा. खोलवा टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फ्लिक केलाय. मनगडाच्या सायाने एकच धाव घेईल असं दिसतंय, कारण स्ट्राईक पाहिजे किरणला. ओव्हरची होते समाप्ती. 6 बॉल 22 धावांची गरज आहे वाकण टीमला सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 22 धावा. आज दिवस 5वा या स्पर्धेचा. काल या स्पर्धेमध्ये 58 षटकार, 61 चौकार, 69 विकेट्स आल्या आणि 874 धावा बनल्या. काल सुमितने दमदार बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. दिवस संघाकडून मंथन चांगला खेळला, शिरडोन बी टीमकडून. उंबार्डेचा सोनू चांगला खेळला, शिरडोनचा राज आणि मयूर आडिवलीचा खूप चांगले खेळले. संदेशने काल या स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतल्या एकाच मॅचमध्ये.
सूरज चौथेने 5. अतुलची चांगली गोलंदाजी होती. शेवटचं षटक. सिद्धू आलाय. पहिलाच बॉल आक्रमण केलं आणि पहिल्याच बॉलवर किरणच्या बॅटमधून येतोय सिक्सर. 6 धावा बदलली. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. 5 चेंडू 16 धावा. चांगलं आक्रमण किरणचं. किरण मात्र देखील दमदार बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. मागच्या मॅचमध्ये लवकर आऊट झाला, परंतु या मॅचमध्ये संयम दाखवलाय. चांगला खेळतोय. 7 बॉलमध्ये 19 धावांची खेळी. 6 मध्ये 13 केल्या होत्या. 7व्या बॉलवर सिक्सर मारलाय. अजूनही आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 16 धावांची गरज आहे. सिद्धूला अनुभव वापरावा लागेल आणि सिद्धूकडे तो अनुभव आहे. बॉल फिरवताना दिसेल. पहिल्या मॅचला लास्ट ओव्हरला 30 धावा मारल्या होत्या किरण मात्रेने आणि त्यामुळे या मॅच मध्ये आता 5 मध्ये 16 करायचे आहेत. 3,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत सध्या ओमसाई MTC लाईव्ह वर आणि भरपूर मोठी संख्या आहे 3,500 प्रेक्षक म्हटल्यानंतर, कारण वाकड आणि वाडेगरची मॅच आहे. मोठी मॅच आहे. लढत मोठी आहे. 5 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण. सिद्धू पाटील तयार. अनुभव पणाला लावावा लागेल. समोर किरण मोठे फटके मारतोय. फटका फसलाय. सिद्धू खाली येतोय. दुसरा झेल पकडेल का सिद्धू? आणि सिद्धूच्या हातातून झेल निसटतोय आणि आता इथे धावही घेतलेली नाहीये. इथे कदाचित 2 धावा घेता आल्या असत्या, कारण रन कमी करायचे तुम्हाला. आता या मॅच मध्ये 4 बॉल 16 धावांची गरज. 4 चेंडू आणि 16 धावा. एवढा उंच गेला होता बॉल की कदाचित इथे 2 धावा झाल्या असत्या, कारण जो बॅटर होता नॉन स्ट्रायकिंग एंडचा तो भेटून गेला किरणला. हाय हॅलो बोलून गेला निशांत, परंतु इथे धाव घेतलेली नाहीये. 4-16. खोल टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर मारलाय. आता ही धाव घेतली जाते. कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो विकेट कीपर एंडला आणि ते स्टंपला बॉल लागलाय. पंचांचा इशारा आउट, म्हणजे जावं लागेल आता किरणला. हे होतं मगाशी. जर त्या 2 धावा घेतल्या असत्या तर कदाचित अजून एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता, परंतु आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला आणि आता आउट झालाय किरण आणि आता मात्र कठीण होत चाललंय काम टीम वाकड्यांसाठी. छत्तीस धावा झाल्या. 3 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये उमेश आलाय. समोर सिद्धूचं कडवं आव्हान. शेवटी रनआउटच्या स्वरूपात किरणची विकेट आली आहे. चांगला बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. आता मात्र अशक्य होत जाईल हे आव्हान वाकड टीमला, कारण आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉलमध्ये 15 धावांची गरज. धावसंख्या चांगली उभारली. सिद्धूने शेवटच्या क्षणाला काही महत्त्वाचे फटके मारले आणि आता पहा फक्त बॉल टाकले जातात खेळपट्टीवर, डिलिव्हर केले जातात. माहिती आहे रन जास्त पाहिजेत. 1 बॉल 14 धावेची गरज. आई बॉल सिद्धू बरोबर सोडून देतील खेळपट्टीवर, कारण रनअपच घेतलेला नाहीये. आणि हा सामना इथे फिनिश. सामना इथे जिंकलाय 13 धावेने. अभिनंदन. पियुष 11 जय जलेश्वर वाडेगर पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. वाडेगरचा संघ वाकणला पराभूत करून. नेक्स्ट मॅच आता अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. संघ खेळताना दिसतील सोनारपडा आणि मोठी देसाई, त्यानंतर नावाळी आणि निळजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सिद्धू पाटील, ज्याने 18 धावांची खेळी केली आणि ज्याने शेवटचं षटक चांगलंही टाकलं. एक चांगला कॅचही घेतला. तर सिद्धू ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत.